भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 3 डिसेंबर पासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढू शकते आणि काही भागात कोल्ड वेव्ह जाणवण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह 4 ते 7 डिसेंबर दरम्यान बहरीन देशात होणार असून भारताबाहेर विवाह सोहळा ठरल्याने चर्चा रंगली आहे। ठाणे कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह सुमारे 200 कार्यकर्त्यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव सेनेत प्रवेश केलाय। कोल्हापूरमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुजू झालेल्या वनरक्षक सारिका जाधव या राज्यातील पहिल्या डॉग ट्रेनर ठरल्या आहेत। लष्करी दर्जाचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बेल्जियन शेफर्ड श्वानासह काम सुरू केलंय आणि रुजू होताच मोराच्या शिकारीचा पहिला वनगुन्हा उघडकीस आणलाय। नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याने 8 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी होणाऱ्या घोषणांवर मर्यादा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरोप केलाय की मतदानाच्या दिवशी राज्यात पाण्यासारखे पैसे वाटण्यात आले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र अत्यावश्यक सेवेतील कामगार कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू होणार नाही। कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत अश्लील हावभावाने एका वृद्धाने विनयभंग केला। यावेळी उपस्थित महिलांनी राग अनावर झाल्याने 60 वर्षांच्या या वृद्धाला बेदम चोप दिलाय। त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना याची माहिती देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की नगर परिषद निवडणुकी संबंधीचा नागपूर खंडपीठाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की जेलमध्ये जाण्यासाठी अजिबात घाबरू नका असे आवाहनही त्यांनी केले। आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। राज ठाकरे यांनी यावेळी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। सांगलीतील आष्टा नगर परिषदेत मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीने केलाय। त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन सुरू केलंय। पुढील 17 दिवस ईव्हीएम मशीन सांभाळण्याची जबाबदारी पोलीस आणि सरकारी यंत्रणेवर येऊन पडली आहे। असं असलं तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पहारा देखील लावलाय। प्रत्येक 8 तासाला 2 उमेदवार स्ट्रॉंग रूम भोवती पहारा देत आहेत। बीड जिल्ह्यातील गेवराई येथे अमरसिंग पंडित आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये उफाडलेल्या वादात माजी आमदार अमरसिंग पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांना जबर मारहाण झाली। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दरम्यान डावखर यांनी माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या हत्येचा कट पवार कुटुंबाने रचल्याचा दावा केलाय। 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहे। पुणे येथील मुंडवा येथील कोट्यवधीच्या जमीन व्यवहारात प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। कर्नाटकातील नंदी गावातील भोगानंदेश्वर मंदिरातील दानपेटीतील पैसे मोजताना नाणी नोटांसह चक्क लव्ह लेटर आणि चिठ्ठ्या सापडल्या आहेत। ही अनोखी प्रार्थना पद्धत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून भाविकांची श्रद्धा आणि इच्छाशक्तीचे एक वेगळेच रूप समोर आलंय। वाराणसी येथील सिगर भागात शक्ती शिखा अपार्टमेंट येथे एका भाजप नेत्याच्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापेमारी करत 9 मुली आणि 4 मुलांना अटक केली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाने SC/ST आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय दिलाय। हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारल्यास आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत। धर्मांतर करून लाभ घेणे हे संविधानाची फसवणूक आहे असं कोर्टानं म्हटलंय। गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी माहिती देताना सांगितलंय की जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। मोदी सरकारची जातीय जनगणना ही बहुजनांचा विश्वासघात आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय। उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर या भागात राहणाऱ्या एका 5 मुलांच्या आईला तिच्या मोठ्या मुलाच्या वयाच्या एका भंगारवाल्या तरुणासोबत प्रेम झाले। तिने पतीची आणि मुलांची अजिबात पर्वा केली नाही। केवळ प्रेमासाठी तिने थेट पतीसमोरच त्या तरुणासोबत दुसरे लग्न केलंय। अफगाणिस्तानच्या खोस्तमध्ये हत्या प्रकरणी दोषी मंगलला 80,000 लोकांसमोर स्टेडियममध्ये फाशी देण्यात आली। 13 वर्षीय मुलाने गोळी झाडून शिक्षा दिली, ज्याच्या कुटुंबातील 13 जणांना मंगलने मारले होते। चीनने अलीकडेच जन्मदर वाढवण्यासाठी एक नवीन रणनीती आखली आहे। चीन आता कॉन्डम्स आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनांवर मोठा कर लादणार आहे, जो नवीन वर्षापासून जानेवारीमध्ये लागू होईल।
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण डॉक्टर उझमा खान यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात त्यांची भेट घेतली आहे। इम्रान खान यांची प्रकृती ठीक असून ते एकटेच तुरुंगात आहेत, मात्र त्यांचा मानसिक छळ सुरू आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर मिळाले आहेत। यानंतर कुलगुरू, परीक्षा संचालक आणि अधिष्ठाता यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या होणार आहेत। अनेक पदांवर प्रभारी अधिकारी आहेत। या नियुक्त्यांवर विद्यापीठ वर्तुळाचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये टीईटी परीक्षेदरम्यान इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचे प्रश्नपत्रिका वाटप झाले। राज्य परीक्षा परिषदेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून 8 दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे। त्याच दिवशी एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा नियोजित आहे। यामुळे परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। केंद्र सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना त्यांच्या फोन्समध्ये संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल आणि विक्री करण्याचे आदेश दिले होते। यानंतर सर्व कंपन्या, टेक तज्ज्ञ आणि लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। आरबीआयने परवानगी न देता जारी केलेल्या अनाहूत क्रेडिट कार्डवर बंदी घातली आहे। संमतीशिवाय ग्राहकाच्या नावावर कार्ड आल्यास ते सक्रिय न करण्याचा आणि बँकेला कळवण्याचा सल्ला देण्यात आलाय। चाहत्यांची मागणी पूर्ण झाली असून रितेश देशमुख हाच बिग बॉस मराठी सीझन 6 ला होस्ट करताना दिसेल, तशी घोषणाही सलमान खान यानं केली आहे। चाहत्यांकडून आता मराठी बिग बॉसची वाट बघितली जात आहे। डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल 80हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून हे सामने 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।